नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्याला ज्या दिवशी बाहेर जायचं असतं ना, त्या दिवशी आपल्या कामाची खूप घाई असते, हो की नाही, सगळ्या स्त्रियांची. त्याचप्रमाणे आज मला सुद्धा बाहेर जायचं होतं डॉक्टरांकडे. त्यामुळे हे बघा, मी नाश्त्याला पोहे केले. मी आणि माझी मुलगी दोघीच होतो नाश्ता करण्यासाठी. बाकीच्या सगळ्यांना चपाती करून भाजी करून दिली आणि दोघीजणी आम्ही घरात होतो. त्यामुळे ती बोलली मला चपाती भाजी नको. मग आम्ही पोहे केले, चहा बनवला आणि हा बघा मी नाश्ता करते. त्याच्यानंतर मी चहा घेतला आणि आता मला उरलेली बाकीची कामं पूर्ण करायची आहेत. हे बघा, चपाती करायला घेतली आहे. जेंट्स लोक घरातून पटकन निघू शकतात कुठे बाहेर जायचं असेल तर, पण आपल्या स्त्रियांना पटकन बाहेर निघता येत नाही. प्रत्येक स्त्रीला घरातली सगळी कामं आवरूनच बाहेर निघावं लागतं, हो की नाही. त्यामुळे मग आपल्या तब्येतीकडे पण आपण दुर्लक्ष करतो. थकवा येणे हे स्त्रियांमध्ये होतच असतं. त्यामुळे आपण पण आपल्या तब्येतीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मी डॉक्टरकडे चालली आहे, ते माझ्या मैत्रिणीबरोबर सोबत म्हणून जाणार आहे. हे बघा, भाजी केली आहे सोयाबीनची. चपाती, भाकरी, भाजी, वरण सगळं करून माझी तयारी करून आता मी डॉक्टरांकडे चालली आहे. ती मला बोलली माझ्यासोबत चल. मला काही दाखवायचं नव्हतं, पण मैत्री म्हटल्यावर थोडं हेल्प केलीच पाहिजे तिच्याबरोबर. मग मी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे, पंचकर्माचा दवाखाना आहे तो, त्यामुळे आम्ही दोघीजणी चाललो. आणि मी तिच्या अगोदर बस स्टॉपला पोहोचली आणि ती येतच होती, रस्त्यातच होती मागे. मी बसवाल्यांना सांगितलं थांबा जरा, ती येते. आणि हे बघा, आम्ही दोघे आता निघालो आहोत. ही आहे बघा ती माझी मैत्रीण. आम्ही दोघींनी एकत्र जॉब केलेला आहे. हे बघा, ते आद्य आयुर्वेद क्लिनिक आहे आणि खूप छान पंचकर्म इथे केले जातं, कारण मी स्वतः इथे पंचकर्म केलं आहे माझं. छान वाटतं, छान दवाखाना आहे. तुम्हाला या दवाखान्याची मी एखाद्या दिवशी अजून माहिती देईल, कारण हा दवाखाना माझ्या रिलेटिव्हचाच आहे. कुठल्या दुकानात? आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा, शेअर करा, कमेंट करा. चला.